आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने सोलापूर शहर मध्य मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सोलापूरचा मुक्काम वाढवलाय। शाब्दी हे विविध कार्यक्रमात हजेरी लावत आहेत। स्थानिक नेते, विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी, घरोघरी घाटी भेटी, नागरिकांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेत आहेत। मागील महिन्याभरापासून ते सोलापुरात तळ ठोकून आहेत। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या निवडून आल्या, त्यामुळे शहर मध्य मतदारसंघाकडे आता खऱ्या अर्थाने काँग्रेससह एमआयएम, माकप, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, उबाठा, शिवसेना शिंदे गटाचे लक्ष लागले आहे। प्रत्येकाने आतापासूनच शहर मध्यवर दावा केला आहे। काँग्रेस नंतर शहर मध्य मतदारसंघात एमआयएमचे वर्चस्व आहे। 2014-2019 मध्ये एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता। मागील वेळच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दींनी 38,000हून अधिक मते मिळवली होती। त्यांचा निसटता पराभव झाला होता। आता विधानसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे नसल्यामुळे एमआयएमला चांगली संधी आहे। छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापूरचा राजकीय आढावा घेतला। विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। शहर मध्यमध्ये विविध पक्षांतील उमेदवार इच्छुक असल्यामुळे मतदारसंघात खऱ्या अर्थाने चुरशीची लढत होईल। मुस्लिमांसह इतर जातींची मतेही विभागली जाणार आहेत। त्याचा फायदा कोणाला होणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वतीने सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट या 4 मतदारसंघात उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी एमआयएमच्या 70 जणांच्या टीमकडून 4 मतदारसंघात सध्या सर्वेक्षण सुरू आहे। विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात तगडी लढत ही शहर मध्य मतदारसंघातून होणार आहे। काँग्रेसकडून फिरदौस पटेल, बाबा करगुळे व इतर पदाधिकारी, माकपकडून नरसय्या आडम, शिवसेना शिंदे गटाकडून मनीष काळजे, राष्ट्रवादीकडून तौफिक शेख इच्छुक आहेत। त्यामुळे एमआयएमच्या शाब्दींना निवडून येण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल। केवळ मुस्लिम मतदारांवर आमदार होणे कठीण आहे। लिंगायत, पद्मशाली, मराठा, मोची, दलित, धनगर या समाजांची मते मिळवणे गरजेचे आहे।